बीड जिल्ह्यामधल्या पाटोदा, वडवणी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी तर रब्बी हंगामामधल्या पिकांना फटका बसत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात। यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तर आळेगाव, कळमनेर आणि कापसीसह अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे। या पावसामुळे गहू आणि हरभरा या पिकांचं प्रचंड नुकसान। लातूर जिल्ह्यामधल्या अंधोरी आणि किनगाव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी। या पावसामुळे हरभरा, आंबा आणि इतर रब्बी पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। कोल्हापुरातल्या दाजीपूर गावाजवळच्या घाट परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ झाली आहे। समोरचं दृश्य अस्पष्ट दिसत असल्यामुळे चालकांना वाहन चालवताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। सिंधुदुर्गामधल्या वेंगुर्ले आणि मळेवाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या पिकांना मोठा फटका। पुढील 4 ते 5 दिवस हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याला देखील अवकाळी पावसानं झोडपलंय। महागाव तालुक्यामधल्या कोंदरी आणि वाकण या गावामधल्या गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। नागपूर जिल्ह्यामधील कळमना भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उघड्यावरती ठेवलेलं धान्य भिजलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यामधील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावाच्या दरम्यान शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव द्या, तसंच इतर 8 मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन। ठाकरेंची शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा आणि शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग। गंगाखेड परभणी महामार्गावरील शिंगणापूर फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यवतमाळच्या शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन। विरोधक शेतकऱ्यांनी फायदा समजून घ्यायला हवा, मुठभर राजकीय नेत्यांच्या मागे लागू नये। शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकरी संघटनेची भूमिका। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा बीडच्या अंबाजोगाईमध्ये मोर्चा। निजामाला लाजवेल अशा पद्धतीनं सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी काम केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। यावेळेला सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे। कोल्हापूरमध्ये देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन। जबरदस्तीने संयुक्त मोजणी केल्याचा आंदोलनाच्या माध्यमातून निषेध, तर तातडीनं जमीन मोजणी थांबवावी अशी ही मागणी। गडचिरोलीमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 400 लिपिक कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा। आंदोलनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं कामकाज ठप्प। अहिल्यानगरच्या मढी यात्रेचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। मुस्लिम बांधवांना यात्रेमध्ये व्यवसाय न करण्याचे निर्बंध यावर्षी देखील कायम, तर कुणाला व्यवसाय करायला द्यायचा आणि कुणाला नाही हा अधिकार ग्रामपंचायतीचा। देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे। जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी संघटनांचं आंदोलन। त्यानिमित्तानं राजकीय नेते एकत्र आले। सकल ओबीसी समन्वय समितीचे 1 मार्चला नागपूरमध्ये धरणे आंदोलन आहे। 22 मार्चला भंडाऱ्यामध्ये महामोर्चा। काँग्रेसचे नेते नाना पटोले, भाजपचे नेते परिणय फुके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार राजू कारेमोरे, खासदार प्रशांत पडोळे यांचा आंदोलनाला पाठिंबा। धाराशिवमधून मातंग समाज बांधव मुंबईकडे रवाना। अनुसूचित जाती प्रवर्गामधील आरक्षणाचं अ, ब, क, ड असं उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी। कोणताही निर्णय न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा लहुजी शक्ती सेनेचा इशारा। बीडच्या गेवराई शहरामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरती शिवप्रेमींनी रात्रीतूनच शिवरायांचा अश्वारूढ असा पुतळा उभारलाय। नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील लोणारच्या तहसीलदारांनी विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते। या संदर्भातली कागदपत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटामध्ये झालेल्या वादाच्या नंतर संचारबंदी लागू, तर सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना पोलिसांनी अटक केली। सोलापूरच्या मोहोळमध्ये बस स्टँडच्या समोर विनापरवानगी संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचं प्रकरण। शंभूप्रेमींचा पुतळा परिसरामध्ये 24 तास पहारा। प्रशासनाकडूनही NHAI कडे त्यांच्या जागेवरती पुतळा उभारता येईल का या संदर्भात विचारणा।
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून विधिमंडळाच्या परिसरामधल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. यावेळेला सत्ताधारी पक्षामधल्या अनेक आमदारांची उपस्थिती. उद्धव ठाकरेंकडूनही विधानभवनाच्या परिसरामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. यावेळेला अजय चौधरी, मिलिंद नार्वेकर यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेमधले आमदार देखील उपस्थित. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य विकास मार्गावरती असून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक. राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा अभिभाषणामध्ये विश्वास. राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. महाराष्ट्राने अजितदादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. मुख्यमंत्री फडणवीसांचं अजित पवार यांच्या शोकप्रस्तावाच्या भाषणावेळेला वक्तव्य. यावेळेला फडणवीसांकडून अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना अश्रू अनावर आहे. देवेंद्र फडणवीस दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत असताना शिरसाट यांचे डोळेही पाणावले. अधिवेशन काळापुरती उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःची खाती इतर मंत्र्यांना दिली. एकाच वेळी 2-2 सभागृहामध्ये प्रश्न येत असल्यामुळे उत्तर देण्यासाठी तजवीज. दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास तर शंभूराज देसाईंकडे गृहनिर्माण विभागाची जबाबदारी. मुंबईतील विधानभवनामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि शाश्वत विकास या विषयांवरती दोघांमध्ये सकारात्मक चर्चा. राज्यामधल्या महिला मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणावरती या अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला हवी. या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. रोहिणी खडसे यांची अपेक्षा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं पुन्हा एकदा लाँग मार्चची हाक. आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसह नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी उद्या 148 किलोमीटरचा लाँग मार्च निघणार आहे. हजारो आदिवासी, शेतकरी आणि कामगार पायी प्रवास करत अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकतील. नांदेडच्या देळूप गावामध्ये जमावाचा धुडगूस. घरामध्ये घुसून तोडफोड करण्यात आली. सरपंचासह 59 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. रस्त्यावरती फळांचा कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचं रूपांतर 2 गटाच्या हाणामारीत. घटनेच्या नंतर गावामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. सोलापूरच्या बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करत असताना फटाके फोडल्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये हाणामारी. जखमी रुग्णांना बार्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं असताना जमावाकडून ग्रामीण रुग्णालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि 4 आरोपींना अटकही करण्यात आली. पुण्यामधील येरवडा परिसरामधील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या जुन्या वाहनांना आग लागली. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे. अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारोह हा उत्साहात पार पडलाय. भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल मनोज पांडेंची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. तर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांचा डॉक्टरेटनं सन्मान करण्यात आलाय. पायाभूत सुविधांच्या बांधकामामुळे उडणारी धूळ आणि वाढत्या धुरक्यामुळे मुंबईमधली हवा ही प्रदूषितच आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 121 म्हणजे मध्यम श्रेणीत पोहोचलाय. आता सलग 3 दिवस हवेची गुणवत्ता 200च्या पार गेल्यास परिसरामधील बांधकाम बंद ठेवलं जाईल. प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचा निर्णय. आमदार आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांना बांधकाम आठवडाभर बंद ठेवण्याचे निर्बंध दिले होते. बेळगाव मधील रायबाग तालुक्यामधील एका मंदिरामध्ये भक्तांचं देवाकडे अजब साकडं. देवा पुढच्या यात्रेच्या आधी माझी सासू मरू दे असं कन्नड भाषेमध्ये लिहिलेली चिठ्ठी मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकण्यात आली. सोशल मीडियावरती या चिठ्ठीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची राजधानी दिल्लीमधील म्युझिक कॉन्सर्टला उपस्थिती. पूर्वोत्तर राज्यामधील सांस्कृतिक कला आणि मॉडर्न म्युझिकचं एकत्रीकरण या कॉन्सर्टचं आकर्षण होतं. इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी राहुल गांधींकडे पुरेसा वेळ नाहीये. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करू नये. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचा राहुल गांधींना सल्ला. छोट्या पक्षांच्या नेत्यांना संधी मिळावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. ज्येष्ठ राजकारणी आणि माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
कोलकात्यामधल्या अपोलो रुग्णालयामध्ये मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एकाच वेळेला 7 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्कराची माहिती. ऑपरेशन त्राशीच्या अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मोस्ट वॉन्टेड सैफुल्ला याचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये आणखी 50 ते 70 दहशतवादी असल्याची माहिती. जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ऑपरेशन त्राशीच्या अंतर्गत भारतीय लष्कराला मोठं यश संपादित करता आलंय. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये जैशचा टॉप कमांडर सैफुल्ला याचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.